भयानक परिस्थिती राज्यामध्ये असताना आज कर्जमाफी हा तातडीचा उपाय आहे. तातडीचं औषध ज्याला म्हणतो वाचवलं पाहिजे, माणूस जगला पाहिजे, बाकीच्या गोष्टी नंतर पाहता येतील. म्हणून आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला. आजच्या या सरकारला मला सांगा, संवेदना आहे का? मुख्यमंत्र्यांनी आमच्या 19 सहकार्याला सभागृहातून निलंबित केलेलं आहे. आमचा आवाज वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही मग आता सांगितलं का बा सगळ्यांना 90च्या 90 आमदारांना निलंबित करा. तुम्ही नाही केलं तर तुमच्या सभागृहात बहिष्कार टाकता. मी थेट शेतकऱ्यांच्या दारात जातो. मित्रांनो, मी तुमच्या दारात आलेलो आहे. लढाई तुमची आहे, ही लढाई आमची आहे. आम्ही आज शिंदेवादून पुढे निघून जाऊ, पण पुढची जबाबदारी तुमची आहे. सर रोज तुम्ही शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे. सरकारला सडो काम पडो करून सोडलं पाहिजे. आणखी किती आमच्या होण्याची आपण वाट बघणार आहोत. आज दुधाचा धंदा उद्ध्वस्त झालाय. कुठल्याही शेतकऱ्याच्या फळबागांना भाव नाहीये, संत्र्याला भाव नाही. डाळिंब असेल, द्राक्ष असेल, कोकणात आंबा असेल, कोणताही शेतकरी आज समाधानी नाहीये. आज कुठलाही घटक राज्यामध्ये समाधानी नाहीये. अशा वेळेस आम्ही सगळ्यांनी ही संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे आणि याची सुरुवात माझ्या या चंद्रपूर जिल्ह्यात झालेली आहे. सांध्यापासून बांध्यापर्यंत जाण्याचा आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्याकरता ऊन वाढलंय का ऊन कमी पडलंय याचा कुणी आम्ही विचार करणार नाही, परंतु तुम्ही पण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. एवढीच मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो.